नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत 28 जानेवारी 2026 रोजीचा अतिशय महत्त्वाचा शासन परिपत्रक म्हणजे GR. हा GR भूमिहीन, माजी सैनिक, दुर्बल घटकांना वाटप केलेल्या जमिनीबाबत आहे. विशेष म्हणजे कुटुंबामध्ये जमीन वाटप करताना नजराना भरावा लागेल की नाही याबाबत हा GR खूप मोठा दिलासा देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा GR काढलेला आहे महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन. दिनांक 28 जानेवारी 2026. कायदा महाराष्ट्र शेतजमीन म्हणजे जमीन धारणेची कमाल मर्यादा, अधिनियम 1961. तर हा GR लागू होतो त्या जमिनींना ज्या भूमिहितांना दिलेल्या जमिनी, माजी सैनिकांना दिलेल्या जमिनी आणि दुर्बल घटकांना दिलेल्या जमिनी. तर समस्या काय होती? तर मित्रांनो, आतापर्यंत अशी अडचण येत होती की शासनाकडून मिळालेली जमीन जर वडिलांनी मुलांना दिली, वारसा हक्काने मिळाली, कुटुंबात आपापसात वाटप केली किंवा हक्क सोडपत्र केले तर तिला हस्तांतरण समजले जायचे आणि नजराना रक्कम भरावी लागत होती. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत होता. तर आता हायकोर्टचा महत्त्वाचा निर्णय काय झाला ते पाहूया. तर या प्रकरणात माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी स्पष्ट निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की हिंदू संयुक्त कुटुंबामध्ये आपापसात वाटप होणे, सहधारकांनी हक्क सोडपत्र करणे हे हस्तांतरण नाही, विक्री नाही, म्हणजेच यासाठी नजराना लावता येणार नाही. तर शासनाचा अंतिम निर्णय काय झाला ते पाहूया. तर आता मित्रांनो, या GR मध्ये शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तर मुद्दा क्रमांक 1, कुटुंबांतर्गत वाटप पाहूया. जर शासनाकडून मिळालेली जमीन स्वतःच्या कुटुंबातील घटकांना आपापसात सहमतीने वाटप केली, हक्क सोडपत्र केली, मृत्यूपत्राद्वारे दिली किंवा वारसा हक्काने मिळाली तर हे हस्तांतरण मानले जाणार नाही, नजराना रक्कम भरावी लागणार नाही. नंतर मुद्दा क्रमांक 2 पाहूया. तर कुटुंबाबाहेरील व्यक्तीस दिल्यास, जर जमीन कुटुंबाबाहेरील व्यक्तीस मृत्यूपत्राद्वारे दिली तर हे हस्तांतरण समजले जाईल आणि 19 ऑक्टोबर 2001च्या शासन राजपत्रानुसार नजराना भरावा लागेल. तर हा GR कोणासाठी फायदेशीर आहे? तर हा GR विशेष फायदेशीर आहे भूमिहीन शेतकरी, माजी सैनिक, दुर्बल घटक ज्यांना शासनाकडून जमीन मिळालेली आहे आणि कुटुंबात जमीन वाटप करायची आहे. तर मित्रांनो, हा GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हा GR म्हणजे सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. कुटुंबात जमीन वाटप करताना आता अनावश्यक नजराना आणि शासकीय अडचणी टळणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.